राज्यातील उर्वरित 23 नगरपरिषदा आणि नगरपालिकांसाठी आज मतदान, उद्या मतमोजणी, सर्व नगरपालिकांचा निकाल लागणार। शिंदेंच्या सेनेने अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येने बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप, 200 जण पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले, बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न, बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात। वाशिममध्ये भाजप उमेदवाराची ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी, भाजप उमेदवार सतीश वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। अजित पवार तटकरेंची रात्री फडणवीसांसोबत तासभर बैठक, अनेक ठिकाणी अजितदादांची एनसीपी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत, युती नाही तिथे स्थानिक पातळीवर पवारांसोबत युतीचे संकेत, अशी सूत्रांची माहिती। नागपूरमध्ये टँक टॉवरच्या अपघातामध्ये 6 कामगारांचा मृत्यू झाला, राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची तर कंपनीकडून 30 लाखांची मदत, फडणवीसांची ट्विट करत माहिती। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची स्ट्रॅटेजी, लालबाग परळ, दादरसह माहीम, भायखळा आणि वरळीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप समान जागा लढणार, दोन्ही पक्षांकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंचा मुलगा आज भाजपमध्ये प्रवेश करणार, मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश होणार। चंद्रपुरातील शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन, यामध्ये एखादं मोठं रॅकेट कार्यरत आहे का, एसआयटी पथक तपास करणार।